गाइज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग। तर आजचा माझा मिनी ब्लॉग छोटूसा आहे, कारण की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपी। तर मी बनवत होती तिखट शेवई, तर मग म्हटलं चला तुमच्यासोबत हा छोटूसा मिनी ब्लॉग आपण शेअर करूया। मग मी इकडे कांदा आणि कढीपत्ता फ्राय करून घेतलेला होता, मग त्याच्यामध्ये मिरची ॲड केली आणि मिरची ॲड केल्याच्यानंतर ते ब्राऊन होईपर्यंत तिन्ही पण परतून घेत होती, म्हणजेच की कढीपत्ता, आपला कांदा आणि मिरची। आणि मग त्यानंतर मी त्याच्यामध्ये टमॅटो ॲड केला आणि टमॅटो ॲड केल्याच्यानंतर ते सर्व परत एकदा परतून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ ॲड केलं, कारण की मीठ आत्ताच याच्यामुळे मी ॲड केलं, कारण की त्याच्यामुळे आपला टमॅटो सॉफ्ट होतो मीठ ॲड केल्याच्यानंतर। मग मी मीठ वगैरे ॲड केलं आणि ते परतून घेतलं आणि मग ते टोमॅटो सॉफ्ट झालेला होता। मग त्यानंतर मग मी याच्यामध्ये जो मी मॅगी मसाला काढून ठेवलेला होता, मग मी तो मॅगी मसाला इकडे घेतलेला आणि मग तो कट केला आणि मग मी तो त्याच्यामध्ये ॲड केला आणि मॅगी मसाला ॲड केल्याच्यानंतर ते परतून घेतलं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलं जितकं हवं होतं तितकं। आणि मग त्यानंतर मी इकडे ते बॉईल होण्याचीच वाट बघत होती, म्हणजे पाणी बॉईल होण्याची। मग ते पाणी बॉईल झालं आणि मी त्याच्यामध्ये शेवई टाकून दिली, म्हणजे जसं आपण मॅगी बनवतो त्या टाईपचंच हे आहे। आणि मग त्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली आणि कोथिंबीर ॲड केल्याच्यानंतर ती शेवई मस्तपैकी अशी काही रेडी झालेली होती, मॅगीची छोटी बहीणच झालेली होती ती। तर मग मी इकडे परतून घेतलं आणि माझी शेवई ही डन होती, म्हणजे मी तिखट शेवई बनवलेली होती। मग मी बाउलमध्ये काढून घेतली आणि याची टेस्ट सेम मॅगीसारखी झाली होती, म्हणजे मॅगीची छोटी बहीणच होती। सो आजसाठी एवढेच गाईज। तर माझा हा छोटूसा मिनी ब्लॉग, म्हणजे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर भेटूया आता आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये। बाय।